दर्शक हो नमस्कार. आपण पाहत आहात समर्थ न्यूज. मी विष्णू धावडे. आज आपण अशा एका लेखकासोबत संवाद साधणार आहोत, ज्याने मालवणी भाषेमध्ये पहिल्यांदाच सुक्या सुंगटांची कढी ही त्यांची जी कादंबरी आहे, ही जी प्रकाशित झालेली आहे आणि त्याला देखील चांगला प्रतिसाद आहे तो मिळतो आहे. आपल्या सोबत आहेत सुयोग पंडित. सर, तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. मला सांगा की नेमकी ही मालवणी भाषेत लिहिण्याची तुमची जी सुक्या सुंगटांची कढी एक संकल्पना कशी होती? धन्यवाद प्रथम समर्थ न्यूज तुमचे. सुक्या सुंगटाची कढी ही मालवणी कादंबरी आपली, संपूर्ण मालवणी कादंबरी, आणि ही पहिलीच साहित्य विश्वामध्ये पहिलीच अशी मालवणी कादंबरी की संपूर्ण मालवणी आहे. मग आता पूर्वी मालवणी साहित्य आलेलं होतं किंवा मालवणी आपण साहित्य हे खूप जुनं आहे, सगळ्यांच्या परिचयाचं आवडीचं आहे. प्रथितयश लेखकांनी त्याच्यात योगदान दिलेलं आहे. आणि अशावेळी मी जेव्हा लिहिलेली होती तेव्हा मला काही कल्पना नव्हती की ही बाबा पहिलीच मालवणी का संपूर्ण मालवणी कादंबरी वगैरे, हे मला काही माहिती नव्हतं. हे लिखाण झालेलं होतं साधारणतः 2 ते 2.5 वर्षापूर्वी. म्हणजे आता मी 26 ऑगस्टला ही 2024ला आपल्या दहिकाला दिवशी म्हणजे गोकुळाष्टमी दिवशी ते आपण प्रकाशित झाली. माझा वाढदिवस पण त्या दिवशी होता. तेही मला माहिती नव्हतं की त्या दरम्यान प्रकाशन जेव्हा मूळ प्रकाशकाकडून झालं, त्याच्यानंतर वाचकार्पण पण सोहळा मालवणी नगरीत श्री दत्त मंदिर आवारातल्या शिवाजी वाचनालयात झाला. पण आजही मला असं वाटतं की मालवणीमधनं मी लिहिलं किंवा आता त्याच्या ज्या प्रतिक्रिया येतात त्या की चांगल्या बरं वाटतं की कोणालाच ती मालवणी कुठेही अडखळले नाहीत कोणी, अशी मालवणी त्यांना ती वाटली, जी मला वाटतं की माझी मालवणी जी आहे आणि ती पोचली आहे लोकांपर्यंत. आनंदाचं त्याचा जो आता यश किंवा त्याच्या ज्या मिळत आहेत त्या मी सगळं पूर्णपणे मालवण नगरीच्याच चरणी ते सगळं यश ठेवतो. म्हणजे मला ते काही सगळं तिथंच आहे, मालवणीचंच आहे हे सगळं. पण बरं वाटलं एक हा. आणि जेव्हा समजलं की ही पहिली आहे तेव्हा एक वेगळा आनंद वाटला की अशा, कारण कुठल्या गोष्टीतला एक पहिला माणूस लक्षात राहतो किंवा पहिली रचना लक्षात राहते, त्याप्रमाणे ही पहिली लक्षात राहण्यासारखी आहे की पहिली मालवणी कादंबरी. लेखनाची आवड होती ती कशा प्रकारे निर्माण झाली? माझं लहानपण जर विचार आमचा केला तर श्रीनिवास पंडित त्यांचं घर म्हणजे माझे वडील, माझी आई महाराष्ट्राची प्रथितयश लेखिका साहित्यिका वैशाली पंडित, म्हणजे तिच्या पुस्तकं, लेखक, कवी, कवयित्री हे म्हणजे ही आमच्या घरात यांचा राबता असायचा. म्हणजे कायम हा म्हणजे असा राबता असायचा. पण अगदी खरं सांगतो की त्यांच्याकडून मी काही बाबा मला त्यांची पुस्तकं किती जणांची मी किती वाचली हा प्रश्न आहे, पण त्यांचे शब्द, त्यांचे ते बोलायचे, त्यांचे अनुभव सांगायचे, त्यांचे फिरतीचे अनुभव सांगायचे. ते जेवतं, समजा ती जेवायला आहेत मंडळी, ते जेवता जेवता किंवा काय काय कित्येक लेखक किंवा कित्येक लेखिका असे आहेत की आमच्याकडे 4-4, 5-5 दिवस राहायला यायचे. आणि तेव्हा एक काळ होता तो की तेव्हा एकमेकांकडे जाणं राहणं याला काही असं हा म्हणजे ते मोठमोठे लेखकसुद्धा आमच्यासारख्या सामान्य, म्हणजे भले आमची आई प्रथितयश लेखिका वगैरे, तरी आमचं घर हे सामान्यांचंच घर. म्हणजे त्या लेखकांची किंवा साहित्यिकांची घरं कदाचित बंगले असतील मोठमोठे, पण आमच्याकडे ते येऊन राहायचे. पण ती माणसं त्यांचे अनुभव सांगायचे, ते अनुभव कुठेतरी उपयोगी पडत गेले. आणि मालवण शहर किंवा सिंधुदुर्ग जिल्हा ही अशी भूमी आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, मालवणमध्ये तुम्ही जर ठरवलं तर कमीत कमी मला वाटतं की 100 जन्म लागतील ह्या जिल्ह्यातील प्रत्येक जर माणसाचं काहीतरी आपण लिहायला घेतलं, व्यक्तींचं लिहायला घेतलं, स्वभावांचं लिहायला घेतलं. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येकजण लेखक असतो. मी माझ्या आपल्या वाचकार्पण सोहळ्यामध्ये हे मी सांगितलेलं होतं की जगातला प्रत्येक जण लेखक आहे. जगात प्रत्येक जणाकडे लिहिण्याची क्षमता आहे, फक्त काही जणांकडे वेळ नाही आहे. काही जणांना पोटापाण्यासाठीची इतर उद्योगांमधून त्यांना ते जमत नाही आहे. काही जणांना ते माहीत नाही आहे हे कसं करायचं. काही जण, आता बहिणाबाई चौधरी म्हणजे हे एक उदाहरण आपण बघू शकतो की त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, तरी आज त्यांचे अजरामर आहेत. सगळं त्यांचं जे साहित्य आहे ते अजरामर आहे. म्हणजे याचं लेखन हे लेखन म्हणजे असा पेन धरून लिहिणं याचा संबंध नाही. प्रत्येक माणूस लेखक आहे. मी भाग्यवंत ठरलो की मला कुठून तरी वेळ काढून किंवा काही माझी क्षेत्रदर्शन मिळाली की चला लिहायला मिळतंय. किंवा आज पत्रकारिता क्षेत्रसुद्धा आमचं आहे, त्यामध्ये सुद्धा हा भाग म्हणजे लेखन एक व्यायाम होतो, जो व्यायामच आमचा रियाज सुरू असतो त्यामधनं हे घडतं. आणि ही जी कादंबरी जेव्हा मी सांगतो मुद्दाम ही लिहिली गेलेली तेव्हा
एक म्हणजे आमचं हे सुद्धा काम आपलं जे सुरू होतं न्यूज चॅनेलचं किंवा पत्रकारितेचं, पण त्याचसोबत एक असा थोडासा पॅच आलेला, की काही कामं काही ठरवलेली होत नव्हती. तेव्हा ही कादंबरी लिहिली गेली. काहीही ते पहिल्या 2 प्रकरणं ह्या कादंबरीची लिहिताना मला ही कादंबरी मी काय लिहिणार आहे, याचा शेवट काय आहे, याच्यात काय आहे माहिती नव्हतं. या कादंबरीचंच वैशिष्ट्य म्हणजे ही माझी पहिली कादंबरी नाही. माझी पहिली कादंबरी अजून जी लिहिली गेली आहे ती प्रकाशित व्हायची आहे, की तो एक वेगळा प्रकल्प असेल. मी तेव्हा जरूर सांगेन समोरच्या न्यूजला. पण ही कादंबरी प्रकाशित पहिल्यांदाच आहे. आणि ती देवकृपेने माझ्याच भूमीच्या जी भाषा आहे, माझी काय म्हणूया मायबोली माझी आहे, त्या मायबोली मालवणीमधनं माझ्या ती झाली. एक नाव पण आपलं एक छानपैकी आहे, ते कसं तुम्हाला संकल्पना सुचली? सुक्या सुंगटाची कढी. हां. आता ही त्याच्या ही 2 मालवणमधल्या किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यापेक्षा मी इथे मालवणचा उल्लेख जास्ती करेन, की अ, रोमन कॅथलिक ख्रिश्चन संस्कृती आणि मालवणी संस्कृती ह्यांचं आमच्या लहानपणापासून बघणं आहे. म्हणजे त्याचा जो प्रभाव होता, याच्यामधल्या किंवा सिंधुदुर्ग त्याच्यातलं जर बाह्य थोडंसं व्यापक हे घेतलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुक्या सुंगटाची कढी हा जो भाग आहे किंवा हा जो एक घटक आहे, महत्त्वाचा घटक आहे, तो लग्न समारंभामधलं एक महत्त्वाचं व्यंजन आहे, पदार्थ आहे तो महत्त्वाचा. मग आता ह्याच्यात काय आहे ते तुम्हाला वाचूनच कळणार आहे, की ते म्हणजे याचा जो त्या व्यंजनातून ही जी संकल्पना सुटली आणि त्या सुक्या सुंगटाच्या कढीमधलं प्रत्येक चिंगूळ हे जर तुम्ही बघितलं तर ते वेगळं असतं. तुम्ही जर जशी झाडाची पानं वेगळी असतात, प्रत्येक पान वेगळं असतं म्हणतात, तसं देवाने किंवा निसर्गाने निर्मिती केलेल्या जे चिंगळं आहे ती साधी, भले ती एक प्रकारची असेल, काय टायनी, पवालन, टायगर हे जे असतील म्हणजे चालू वगैरे असे आपण म्हणतो, हे तुम्हाला माहिती असतील प्रकार. म्हणजे हे प्रकार आहेत चिंगळ्यांचे. तर ते तरीसुद्धा त्या टायनीमधलं किंवा त्या टायगरमधल्या प्रत्येकाचं एक स्वतःचं वैशिष्ट्य आहे. मग तो एक कुठेतरी एक भाग होता आणि याच्यामध्ये जो मालवणमधला रेवतळा भाग आहे आमचा, त्या रेवतळ्या भागाची याला पार्श्वभूमी आज मी प्रथमच जाहीर सांगतोय, म्हणजे जे वाचाल तुम्ही, की त्याला एक थोडासा तो त्या रेवतळ्यातल्या संस्कृतीचा, रेवतळ्यातल्या सुसंस्कृतीचा म्हणेन मी, त्याच्यामध्ये कुठेतरी एक आहे त्याला प्रतिसाद मिळतो, हे पण बरं वाटतंय. सध्या लोकांचा जो कल आहे तो पुस्तक वाचन असेल याच्याकडे जरा सध्या डिजिटल युग असल्यामुळे कमी होतोय. एकंदरीतच या सर्व वाचन चळवळीकडे कशा प्रकारे पाहता? आता ह्या प्रश्नाची उत्तर थोड्याशा आपल्या जीवनशैलीमध्ये आहे. आता जीवनशैली इथे नुकतंच मुक्त चैतन्य म्हणून ज्या एक मुलांच्या मोबाईलचे करायचे काय यावर त्यांनी समुपदेशन केलं. याचं उत्तर तिथून मी सुरुवात करतो सांगायला. म्हणजे आता ही जी मी पुस्तक स्वरूपात जी मला काढलं गेलं ते माझी आई वैशाली पंडित, तिनं तो पाठपुरावा करून पुस्तक स्वरूपात ही कादंबरी प्रकाशित झाली. पण हल्लीच माझ्या जे मुक्त चैतन्यांचं व्याख्यान ऐकलं त्यातून मला याचं उत्तर सापडलं. म्हणजे आपल्याला सापडलं, मलाच सापडलं असं नाही, ते खूप जण होते, की कितीही झालं तरी आपल्या डोळ्यांना स्क्रीन टाईम हा मानवी शरीराला एका ठराविक लेवलपर्यंतच सोसता येणार आहे आणि त्यानंतर आजार फार आपले बळावणार आहेत. मग ते मेंदूचे असतील, आणखीन कुठले ॲम्नेशियाचा असेल, डोळ्यांचे असतील. मग अशावेळी वाचन संस्कृतीकडे म्हणजे पुस्तक वाचन, पेपर, कागद म्हणूया आपण, मग ते वृत्तपत्र असेल, त्याकडे पावलं वळवावी लागणारच आहे. दुसरी गोष्ट आहे की आज वाचक कमी नाही झाले. आज लोकसंख्या वाढते आहे, वाचक भरपूर आहेत, त्याच्यामध्ये विविधता पण भरपूर आली आहे. लेखकांची, साहित्यिकांची संख्या वाढली आहे, साहित्यिकांचे शैलीदारपणा वाढला आहे. काही जणांची काय म्हणूया वाचन, त्यांची स्वतःची शैली आहे, त्यांचे वाचक वर्ग आहेत. पण कुठेतरी जो आपण लायब्ररीज म्हणतो, वाचनालय म्हणतो, तिथे जी जाणारा टक्का आहे तो जेव्हा डिजिटल याचा जेव्हा आपल्याला पर्याय, आपण दोघांना डिजिटल नाकारू शकत नाही आहे, डिजिटलला अजिबात नाकारू शकत नाही, पण इथून उसंत मिळाल्यावर इथे आणि इथून उसंत मिळाल्यावर इथे असं आपल्याला जे एक समप्रमाण राखायचं आहे. आणि त्यासोबत त्यावर अवलंबून पण काही उद्योजकता आहेत, त्यावर जी रोजगार आहे, जसं डिजिटलवर आहे, डिजिटलमध्ये रोजगाराची थोडी कमी होते, पण तिथे थोडीशी वाढू शकते. म्हणजे वृत्तपत्र असेल म्हणा किंवा
मग त्यावर मी दुसऱ्याला सांगण्यापेक्षा मी जेव्हा आता मला वाटतंय तेव्हा मी प्रयत्न करेन की मी पुस्तक स्वरूपात ते यावं. पुस्तक स्वरूपात काढायला कष्ट जास्ती आहे. म्हणजे पुस्तक आज आपलं वाटतं हातात पुस्तक येतं, आज जेव्हा काढतो आपण तेव्हा लक्षात येतं की एखादी गोष्ट डिजिटल करणे तसं सोपं आहे. कारण ते आपल्याला लगेच त्याचे डिजिटली थोडंसं वाचकाच्या लेखकाच्या दृष्टीने एक दुसरी गोष्ट डिजिटली फायदा काय असतो की मला त्याची प्रतिक्रिया लगेच समजते. पण त्यामुळे काय होतं की मला माणसांशी भेटायची माझी भूक कमी होते, कारण मला प्रतिक्रिया समजली आहे. पण जेव्हा पुस्तक स्वरूपात असेल तेव्हा मला एखादा माणूस भेटणार प्रत्यक्ष किंवा बोलणार निदान म्हणजे आवाज ऐकून तरी, तेव्हा मी आणखीन माझी सुरू होतो की मला अमुक अमुक ठिकाणी जायचं, कार्यक्रमाला बोलावलं जातं, तुमचे पुस्तक हे झाले की तेव्हा सांगितलं जातं. मग पुस्तक स्वरूपात माणसं म्हणजे हे जास्ती भेटू शकतात की माणसं आपण जी दुरावलेलो आहोत, आपण मित्र भरपूर आहोत, सगळे वाढले आहे, संख्या वाढली आहे. व्हॉट्सअपवर आपल्या ग्रुपच्या ग्रुप वाढले आहेत, ती पण चांगली गोष्ट आहे. विविध कार्यक्रमांसाठी, विविध आव्हानांसाठी ते छान होतं. पण जेव्हा जी माणसांची जी भूक असते, माणूस भेटीची भूक असते, ती माणूस भेटीची भूक पुस्तक संस्कृती पुन्हा एकदा जेव्हा आपली वेग घेईल आणि ती डिजिटलच्या सोबत डिजिटलला मागे काढायला किंवा डिजिटलने ह्याला मागे काढावं हा अजिबात विचार कोणीच कुणाला मागे काढू शकणार नाही, जे ते आपापल्या प्राक्तनांनी जाणार आहे पुढे. पण जर आपल्याला माणसांशी भेटायची ओढ असेल, माणसं हवी असतील, तर कुठेतरी सामाजिकदृष्ट्या आपले बांधणी मजबूत होण्यासाठी पुस्तक ही आवश्यकता आहे. सामाजिक बंध आपले आज तुम्ही इथे आलाय किंवा मी कुठेतरी तुम्हाला भेटणं हे आपण ऑनलाईन सुद्धा करू शकलो असतो. तुम्ही काय म्हणलं असतात, मी तुम्हाला ती लिंक पाठवतो, ऑनलाईन या, तुम्ही चाललं, आपण दोघंही मोकळे आपल्याला कामाला. पण ही भेट काहीतरी देते आणखी. प्रत्यक्ष मुलाखत जी असते ती जे तुम्ही म्हणताय की प्रत्यक्ष आपण प्रत्यक्ष भेटीकडे पुस्तकं नेऊ शकतील. म्हणजे हा एक मुद्दाम सांगायला मला आवडेल की पुस्तकही तुम्हाला प्रत्यक्ष भेटीकडे नेतात. मग त्या लेखकाला बोलावं असं वाटतं, त्या लेखकाशी बोलावं असं वाटतं, मग त्या लेखकाला वाचकांबद्दल आणखीन आदर होतो. म्हणजे डिजिटलमध्ये होत नाही असं नाही, पण तिथे कुठेतरी ते थांबतं, पुढे वाढेलच याची नाही, एखादाच तो कोणतरी जवळीक तुमची होऊ शकते. तर आपल्यासोबत होते सुयोग पंडित, जे मालवणमध्ये पत्रकारिता करतात आणि लेखनावरती पण त्यांनी भर दिली आहे. सर धन्यवाद, आपण या कार्यक्रमात सहभागी झालात. आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.